नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतंच NTA UGCकडून जून 2024 साठीच्या नेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। काय असते नेट परीक्षा, नेट परीक्षेची पात्रता, नेट परीक्षेचं स्वरूप कसे असते, नेट परीक्षेचा अभ्यासक्रम, त्याचबरोबर पासिंग क्रायटेरिया काय असतो आणि आता जे काही नेट परीक्षेमध्ये विविध बदल झालेत, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर, नेट परीक्षेचं वेळापत्रक काय आहे, फॉर्म भरण्याचा दिनांक, परीक्षेचा दिनांक, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मागच्या एका महिन्यापासून आपल्याला माहीत आहे की आता जर तुम्हाला विविध युनिव्हर्सिटीमधून PhD करायचे असेल तर आपल्याला नेट परीक्षा द्यावी लागणार आहे। नेट परीक्षेच्या मार्फतच तुम्हाला PhDची जे ॲडमिशन आहे त्या प्रोसेसमध्ये जाता येणार आहे। म्हणजे आता नेट परीक्षा 3 सेक्टरमध्ये घेण्यात येईल। एक म्हणजे नेट फेलोशिप, त्यानंतर नेट असिस्टंट प्रोफेसर आणि नेट PhD ॲडमिशन। या संदर्भानं सुद्धा आपण पुढे बोलूयात आणि त्यासाठी कोणकोणते रेफरन्स बुक यूज करायचे आहेत जेणेकरून आपण येणारी नेट एक्झाम पास होऊ शकतो। सर्वप्रथम जे आपल्याला NTA UGCनं दिलेला जो इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, प्रॉस्पेक्ट आहे, तो एकदा आपण समजून घेऊया आणि नंतर मग आपण सविस्तर चर्चा करूयात। पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत नेट परीक्षेबद्दलचे हे सर्व प्रश्न क्लिअर होतील। इन्फॉर्मेशन बुलेटिन जर आपण पाहिलं तर याचं मेन PDF जे आहे, मूळ PDF, याचं मूळ PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेलं आहे। ते सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी वाचणं अपेक्षित आहे, कारण या मेन PDF मधून आपल्याला आपला विषय, आपल्या विषयाचा संकेतांक, कोणतं सेंटर निवडायचं, या बाबी सविस्तर तुम्हाला या PDF मध्ये उपलब्ध होतील। ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा UGCच्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते सुद्धा तुम्ही वाचा, कारण ज्या काही छोट्या मोठ्या बाबी आहेत त्या PDF मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत। म्हणून व्हिडिओ पाहणं झाल्याच्या नंतर आपण एकदा PDF सुद्धा म्हणजे इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे। या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जाहिरातीचं थोडक्यात वेळापत्रक वगैरे या संदर्भानं बोललो आहे, तरी पण एकदा आपण ओव्हरलुक करूया की आपल्याला फॉर्म भरायचा आहे 20 एप्रिल 2024 पासून ते 10 मे 2024 पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची वेळ दिलेली आहे नेट एक्झामसाठी। त्यानंतर आपल्याला त्यांनी करेक्शन डेट दिलेली आहे की आपण करेक्शन कधी करू शकतो। बघा, आपल्याला करेक्शन डेट दिलेली आहे 13 मे 2024 ते 15 मे 2024 या दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकता। त्याचबरोबर फी स्ट्रक्चर दिलं आहे, जनरल अनरिझर्व्ड स्टुडंटसाठी 1150 रुपये, त्याचबरोबर जनरल EWS OBC नॉन क्रिमिलियरसाठी 600 रुपये आणि शेड्यूल्ड कास्ट म्हणजे SC ST आणि PWD आणि थर्ड जेंडर या स्टुडंटसाठी 325 रुपये फीस असणार आहे। एवढे महत्त्वाचे डेट आहेत आणि सर्वात महत्त्वाची डेट जी आहे त्यांनी आपल्याला दिलेली ती आहे 16 जून 2024ला आपल्या त्यांनी एक्झामिनेशन घेणार आहेत। एकाच दिवशी एक्झामिनेशन होणार आहे आणि कुठलाही 2 पेपरच्या मध्ये जर त्यांनी बघितलं आपण ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन पूर्णच्या पूर्ण 3 तासामध्ये दोन्ही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड म्हणजे पूर्णच्या पूर्ण 180 मिनिटामध्ये विदाऊट ब्रेकचा ते पेपर घेणार आहेत। त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करावी लागणार आहेत। ॲडमिट कार्डच्या संदर्भानं, त्याचबरोबर इतर ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत किंवा अपडेट्स आहेत त्यासाठी आपण जी वेबसाईट दिली आहे त्यांनी आपल्यासाठी ते बघा, एकतर nta.ac.in किंवा ugcnet.nta.ac.in या वेबसाईटवर आपण वेळोवेळी अपडेट पाहणं गरजेचं आहे। आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे। हे जो NTA UGCचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे। फॉर्म भरल्याच्या नंतर जे इन्फॉर्मेशन पेज आहे, तुम्ही फॉर्म भरल्याचं जे पेज आहे ते तुमच्याकडे PDF स्वरूपामध्येही आणि हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्येही राहू द्या, कारण फ्युचरमध्ये आपल्याला त्याच्या अडचणी येत नाहीत। त्यानंतर अजून दुसरी जे काही बाब आहेत ते आहेत बघा,
तर हे अबाउट NTA, अबाउट EGC याबद्दल आपल्याला काही जास्त महत्त्वाचं नाही हे जाहिरातीमधलं. आता आपल्याला जे काही नवीन बदल झालेले आहेत बघा, ते नवीन बदल आपण समजून घेणे गरजेचं आहे. आता आपल्याला 3 कॅटेगरीमध्ये ही नेट परीक्षा देता येईल. 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही एलिजिबल होऊ शकता. पहिली जी कॅटेगरी आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड ऑफ JRF अँड अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. पहिल्या कॅटेगरी जर तुम्ही पास झालात तर तुम्ही JRF पण यस आहे बघा, इथं तुम्ही JRFसाठी एलिजिबल आहात, तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी पण एलिजिबल आहात आणि तुम्ही PhD ॲडमिशनसाठी पण एलिजिबल आहात पहिल्या कॅटेगरीमध्ये पास झालास तर. म्हणजे साहजिकच पहिल्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो हाय कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं एजचा पण इश्यू आहे. फेलोशिपसाठी एज पण क्रायटेरिया दिला आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, काय एज आहे फेलोशिपसाठी. तर सेकंड कॅटेगरीमध्ये आपल्याला 2 एलिजिबल आपण होणार आहेत 2 टप्प्यामध्ये. एक तर सेकंडमध्ये आपण JRF नाही, सेकंड कॅटेगरीमध्ये आपण एलिजिबल ठरणार आहोत असिस्टंट प्रोफेसर सेकंडमध्ये आणि PhD ॲडमिशनसाठी. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी पण एलिजिबल असणार आहात आणि PhD ॲडमिशनसाठी पण एलिजिबल असणार आहेत. म्हणजे हायपेक्षा थोडासा मिडल इथं कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये रिझल्ट फक्त असणार आहे ॲडमिशन टू PhD ओनली. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फक्त PhD करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इथं बघा ते फेलोशिपसाठी एलिजिबल नसणार आहेत. त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसरसाठी पण एलिजिबल नसणार आहेत. ते फक्त PhD ॲडमिशनसाठी एलिजिबल असणार आहेत. साहजिकच वरील दोन्हीपेक्षा सर्वात लो कट ऑफ जो आहे तो PhD ॲडमिशनसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता साहजिकच बघा, तुम्हाला जर फेलोशिप मिळवायची आहे प्लस असिस्टंट प्रोफेसर तर जास्त मार्क घ्यावे लागतील. त्याच्यापेक्षा थोडे कमी आले तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणजे नेट पास होणार तुम्ही, त्यासाठी तुम्ही PhDसाठी बी एलिजिबल ठरणार आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी. त्याच्यापेक्षा कमी जर आलात तर तुम्ही फक्त PhD प्रवेशासाठी एलिजिबल ठरणार आहात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब इथं समजून घेणं गरजेचं आहे. नेट विल हॅव 70% वेटेज and 30% weightage will be based on the performance in the interview voice conducted by the university. बघा, तुमचं जे ॲडमिशनच्या संदर्भानं बोलूया आपण, म्हणजे जर तुम्ही थर्ड कॅटेगरीमध्ये किंवा जर तुम्हाला PhD करायचे आहे तर 70% वेटेज आहे त्या तुमच्या पासिंगला, नेट पासिंगला PhDसाठीच्या ॲडमिशनसाठी आणि 30% वेटेज असणार आहे तुमच्या इंटरव्ह्यूला. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, फॉर ॲडमिशन टू PhD द मार्क्स ऑब्टेन इन द नेट बाय द कॅन्डिडेट्स इन कॅटेगरी 2 अँड कॅटेगरी 3 विल व्हॅलिड फॉर अ पिरियड 1 year फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट UGC नेट. रिझल्ट झाला म्हणजे रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला फक्त ही जी परीक्षा आहे, तुम्ही जी ॲडमिशनसाठी जी परीक्षा पास झालात, अर्थात असिस्टंट प्रोफेसर प्लस PhD ॲडमिशन म्हणजे कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3, हे फक्त तुम्हाला PhD एका वर्षासाठीच त्याचं काय आहे तुम्हाला व्हॅलिड ठरणार आहे. 1 वर्ष संपल्याच्या नंतर तुम्ही PhD ॲडमिशनसाठी परत एकदा तुम्हाला दुसऱ्या वेळेस नेट एक्झाम द्यावी लागणार आहे. म्हणून याची जी व्हॅलिडिटी असणार आहे PhD ॲडमिशनसाठीच्या प्रमाणपत्राची, ही फक्त एका वर्षासाठीच असणार आहे. विविध फेलोशिप आहेत ते तुम्ही बघून घ्या. आता दुसरं महत्त्वाचं आहे मोड ऑफ एक्झामिनेशन. द एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड OMR बेस्ड मोड ओनली. म्हणजे पूर्वीप्रमाणे जी काही पद्धती होती ऑनलाईन एक्झामची, या वर्षीपासून नेट परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. OMR बेसिकवर म्हणजे पेपर पेनवर तुमची एक्झाम होणार आहे. त्यामुळं ज्या काही समस्या होत्या तुमच्या पुढं पॅसेजच्या असतील किंवा स्क्रोलिंगच्या असतील किंवा कम्प्युटरच्या असतील, त्या समस्या संपलेल्या आहेत.
अगदी पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं प्रमाणे ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे. हा एक खूप मोठा बदल NTA UGCकडून करण्यात आलेला आहे. त्यानंतर पॅटर्न समजून घ्या एक्झामचा काय असणार आहे. आपल्याला माहीत आहे की 2 पेपर होतात. पहिला पेपर होतो 100 मार्क्ससाठी, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात, जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो. ज्यामध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजी, अध्यापन पद्धती, कम्युनिकेशन, त्याचबरोबर डाटा इंटरप्रिटेशन, थोडंसं रिझनिंग, मॅथ, इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असतात. आणि दुसरा जो पेपर असतो तो तुमच्या PGच्या विषयाच्या संदर्भानं असतो, ज्यामध्ये 200 गुणांचा पेपर असतो, 100 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मात्र इथं एक बाब लक्षात घ्यायची तुम्हाला, की तुम्हाला कुठलाही ब्रेक दिला जाणार नाही. 2 पेपरमध्ये 180 मिनिटामध्ये म्हणजे 3 तासामध्ये तुमचे दोन्ही पेपर लगेच कंटिन्यू ते घेणार आहेत. हे पण तुम्ही समजून घ्या. त्यानंतर सिलेबस आपल्याला त्यांनी या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे. UGCnetonline.in या वेबसाईटवरून तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता. त्यानंतर मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. बाबा नेट एक्झाम आपल्याला माहीत आहे की नेट एक्झाम ही 2 लँग्वेजमध्ये घेतात NTA UGC. त्या लँग्वेज म्हणजे इंग्लिशमध्ये पण तुम्हाला अवेलेबल असतं तो प्रश्नपत्रिका, आणि हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल असते. म्हणजे नेटचे जी काही प्रश्नपत्रिका आहे ती इंग्लिश आणि हिंदीमध्ये असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, मार्किंग वगैरे तुम्हाला माहिती आहे की एक प्रश्न 2 मार्काला असतो. हे जनरल बाबी आहेत. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. तुम्ही पूर्णच्या पूर्ण पेपर सोडू शकता. चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत. कोण कोण परीक्षा देऊ शकतं? बघा, जे विद्यार्थी ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे असे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात, कंप्लीटवाले. जे ॲपियर्ड आहेत ते पण विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. आणि आत्ताच UGCनं जे नवीन पात्रता दिलेली आहे की जे इंटिग्रेटेड 4 इयर डिग्री धारक आहेत. ठीक आहे. इंटिग्रेटेड 4 इयर डिग्री धारक म्हणजे ज्यांचं 8 सेमिस्टरचं ग्रॅज्युएशन आहे आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत, असे विद्यार्थीसुद्धा PhDसाठी अप्लाय करू शकतात. आता म्हणजे बघा, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे मात्र टक्केवारीची अट आहे, जे म्हणजे ज्या विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, आणि EWS तुम्ही जर बघितलं तर जनरल म्हणजेच त्याला आपण अनरिझर्वड म्हणतो, आणि जनरल EWS स्टुडंट जे आहेत यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला 55% पाहिजे येतं, आणि जे रिझर्वड कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 5% रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर जे ॲपियर्ड आहेत, ॲपियर स्टुडंटसुद्धा अप्लाय करू शकतात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. ॲपियर स्टुडंट मात्र फायनल इयरला असणं गरजेचं आहे ॲपियर स्टुडंट, आणि तुम्हाला 2 वर्षामध्ये याच क्रायटेरियामध्ये पास व्हावं लागेल तो सब्जेक्ट. म्हणजे ओपन आणि EWS असेल तर 55%, आणि रिझर्वेशनमधला जर स्टुडंट असेल तर त्याच्यामध्ये 5% तुम्हाला रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे आता नवीन पात्रता त्यांनी आपल्याला सांगितली आहे की ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचे स्टुडंटसुद्धा UGC नेट देऊ शकतात. म्हणजे कोणते? ज्यांचं इंटिग्रेटेड 4 इयर्सचं ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे 8 सेमिस्टरचं, आणि ते लास्ट इयरला आहेत असे विद्यार्थी. मात्र ते विद्यार्थी फक्त PhDसाठीच पात्र ठरतील. म्हणजे फेलोशिप आणि PhDसाठी ते असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र ठरणार नाहीत. ही पण एक बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मात्र जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनवर नेट देणार आहेत, बघा, द कॅन्डिडेट हॅविंग पास्ड 4 years 8 सेमिस्टर बॅचलर डिग्री प्रोग्रॅम शुड हॅव अ मिनिमम, तुम्हाला 75% मार्क लागणार आहेत. हे ग्रॅज्युएशनच्या संदर्भानं बोलत आहोत. तुम्हाला अजून जर माहिती घ्यायची आहे तर तुम्ही UGCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे परिपत्रक वाचू शकता. बाकी मला वाटतं हे जनरल बाबी आहेत ज्या पूर्वीप्रमाणेच आहेत. एज रिलॅक्सेशन, एजचा संदर्भ फक्त फेलोशिपसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप घ्यायची आहे किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिपमधून नेट परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एज क्रायटेरिया बघा,
नॉट मोर दॅन 30 years ॲज अ ओन 1 day ऑफ द मंथ इन विच द एक्झामिनेशन इज कॉन्क्लुडेड इन बघा 1/6/2024 पर्यंत, म्हणजे तुम्ही 30 वर्षापेक्षा जास्त वयाचे असू नयेत. पण याच्यामध्ये आपल्याला त्यांनी मात्र जे रिझर्वेशनचे स्टुडंट आहेत रिझर्वेशनमधले यांच्यासाठी 5% रिलॅक्सेशन आहे. थोडक्यात सरळ भाषेमध्ये जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 30 वर्ष वय आहे फेलोशिपसाठी, आणि जे रिझर्वेशन कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 35 वर्ष आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वुमेन म्हणजे महिलांनासुद्धा 35 वर्ष पर्यंतची सूट दिलेली आहे फेलोशिपमध्ये. ही पण एक बाब समजून घ्या, किंवा याचं PDF तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता. जर तुम्ही फक्त PhD आणि असिस्टंट प्रोफेसरसाठीच अप्लाय करणार असाल तर इथं तुम्हाला एज लिमिटची गरज नाही. फेलोशिपसाठीच एज लिमिटचा क्रायटेरिया ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याचबद्दलच बोलूयात आपण. आता प्रोसिजर कशी आहे पास होण्याची ती आपण समजून घेऊया. पूर्वीप्रमाणाचे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत. बघा, जर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल, बघा, द नंबर ऑफ कॅन्डिडेट टू बी क्वालिफाईड फॉर इलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर शॅल बी इक्वल टू 60% ऑफ द कॅन्डिडेट्स ॲपियर्ड इन नेट in both papers on the basis of the master degree or equivalent examination. थोडक्यामध्ये जर आपण समजून घेतलं तर आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की एक ते ॲपियर स्टुडंटची लिस्ट बनवणार आहेत. तुम्ही बघा, ॲपियर्ड म्हणजे तुमचा रिझल्ट नाही, ॲपियर स्टुडंटची एक लिस्ट बनवणार. म्हणजे आपल्याला ॲपियर्ड होण्यासाठी आपल्या विषयामध्ये आपल्याला ॲपियर लिस्टमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 2ही पेपर मिळून जे विद्यार्थी जनरल आणि EWS विद्यार्थी आहेत, जनरल कॅटेगरी आणि EWS म्हणजे ओपन प्लस EWS विद्यार्थ्यांसाठी ॲपियरच्या लिस्टमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 40% मार्क्स लागतील 2ही पेपर मिळून. आणि जे रिझर्व्ड कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना 35% लागतील. मग 40% आणि 35% पडले म्हणजे आपण पास होत नाहीत, ही बाब लक्षात ठेवा. आता यांची गुणवत्ता यादी तयार करणार आणि ॲपियर स्टुडंट म्हणजे कोण, ज्यांना 40%पेक्षा जास्त आहेत आणि 35%पेक्षा जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांमधले जास्तीत जास्त पहिले 6% म्हणजे तुमच्या कॅटेगरी प्लस तुमचा सब्जेक्ट यातून पहिले 6% स्टुडंटचे ते रिझल्ट देणार आहेत, असं आपण समजून घ्यायचं आहे. थोडक्यामध्ये आपण आपल्या कॅटेगरीमध्ये आणि आपल्या विषयामध्ये आपल्याला एवढे तर मार्क घ्यायचेच आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेतले तरच आपला रिझल्ट येणार आहे, कारण आपल्याला पहिल्या 6% येणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, बाकी जनरल माहिती दिलेली आहे बघा प्रॉस्पेक्टमध्ये, ती तुम्ही बघून घेऊ शकता. आपल्याला ज्या काही इतर बाबी दिल्या आहेत त्यांनी, म्हणजे जसं सेंटर आहेत, आपले सब्जेक्ट बघा इथं दिले त्यांनी, लिस्ट ऑफ नेट सब्जेक्ट अँड दिअर कोड्स. तुम्हाला सब्जेक्ट कोड जर फॉर्म भरताना विचारतायत तर तुम्हाला ते इथं प्रोव्हाइड करून दिलेले आहेत पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट. जे काही 83 सब्जेक्ट आहेत, या 83 सब्जेक्टची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या कोणत्या विषयामधून नेट द्यायची आहे, तुमच्या विषयाचं नाव वगैरे त्यांनी दिलेलं आहे, तुमचा विषय आहे का नाही तो नेटमध्ये तुम्ही त्या लिस्टमध्ये बघू शकता. त्याचबरोबर लिस्ट ऑफ सब्जेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल अँड देअर कोर्स, परत एकदा त्यांनी एक लिस्ट दिली पोस्ट लेवलची, लिस्ट ऑफ ग्रॅज्युएशन कोर्स अँड देअर कोर्स. ठीक आहे. त्यानंतर नेम ऑफ स्टेट आणि त्यांचे कोड दिले आहेत. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत बघा, सेंटर नंबर दिले आहेत, राज्य, सेंटर आणि कोड. महाराष्ट्राचा जर विचार करता तर महाराष्ट्रामध्ये भरपूर सेंटर त्यांनी दिलेले आहेत
आपण जर बघितलं महाराष्ट्रामधले तर बघा याच्यामध्ये आपल्याला अहमदनगर, अकोला, अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, ठीक आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, ठीक आहे, एवढे सेंटर दिले. तर तुम्ही मात्र तुम्हाला जिथं एक्झाम द्यायचे आहे ते सेंटरने चॉईसनुसार तुम्ही सेंटर नंबर टाकू शकता. ठीक आहे, बाकीच्या स्टेटमधले पण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे काय याबद्दल पण माहिती दिली आहे त्यांनी, ते तुम्ही बघू शकता. PDF आपलं टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत का की ज्या आपण बोलणं अपेक्षित आहे? तरी पण आपण सारांश रूपानं एकदा थोडक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये समजून घेऊया की नेट परीक्षाचं काय स्वरूप आहे आणि ती कशी होणार आहे. आपल्याला माहिती आहे की नेट परीक्षा 300 गुणांसाठी आहे. 2 पेपर असतात. पहिला पेपरला 50 प्रश्न विचारतील 100 गुणांसाठी, जो सर्वांना एकच आणि अनिवार्य असतो. त्यानंतर आपल्याला समजून की दुसरा पेपर जो असतो तो तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विषयावर आधारित असतो. यामध्ये 100 प्रश्नांचा पेपर असतो 200 गुणांसाठी, म्हणजे एकूण परीक्षा 300 गुणांची असते. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्ही क्लिक करू शकता, पूर्ण प्रश्न तुम्ही सोडू शकता, कारण चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत. म्हणून सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. या वर्षीची नेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. OMR बेसवर, पेन पेपरवर बेस जे आहे त्या पद्धतीनं परीक्षा होणार आहे. म्हणून तुमच्या वेळेची बचत होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर इश्यू वगैरे आहे ते प्रॉब्लेम दूर झालेले आहेत. म्हणून एक सुवर्ण संधी आहे आपल्याकडे नेट परीक्षा पास होण्याची. नेट परीक्षा इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून होते, हे आपल्याला माहिती आहे. आपली प्रश्नपत्रिका 2 लँग्वेजमध्ये असणार आहे, इंग्रजी आणि हिंदी. नेट परीक्षेची पात्रता काय आहे याबद्दल तर आपण सविस्तर बोललो. यामध्ये एक ॲड झालेला आहे, म्हणजे पदव्युत्तर पदवी शिक्षण कंप्लीट झालेले, त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी ॲपियर असणारे आणि पदवीचे विद्यार्थीसुद्धा, म्हणजे जे NEP 2020 आहे यामध्ये आता अलीकडे हे थोडंसं वेळ लागेल याला, कारण इंटिग्रेटेड जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत ते खूपच कमी कॉलेजेस आहेत. आता इथून पुढचे विद्यार्थी 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकणार आहेत, ज्यांचं 8 सेमिस्टरचं ग्रॅज्युएशन आहे आणि जे शेवटच्या वर्षात आहेत असे पदवीचे विद्यार्थीसुद्धा नेट परीक्षा देऊ शकणार आहेत. ते मात्र फेलोशिप आणि फक्त PhD ॲडमिशनसाठीच पात्र ठरणार आहेत. ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसरसाठी ते पात्र नसतील. हे टक्केवारीचं बोलून झालो आहेत आपण. जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 55% असेल ग्रॅज्युएशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, आणि जे राखीव वर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 50%. बाकी ॲपियर स्टुडंटचा जो रिझल्ट आला तर तुम्हाला 2 वर्षामध्ये हा जो मार्कचा क्रायटेरिया आहे त्यांचा तो तुम्हाला कंप्लीट करून द्यावा लागणार आहे. त्यानंतर या बघा नेट परीक्षेमध्ये, म्हणजे 2024च्या नेट परीक्षेमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या गुणवत्तेला प्राधान्य आहे. आपण यामुळं रिपीट करत आहोत की ते बदल झालेले आहेत आणि एकदा आपल्याला ते समजून घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला 3 पद्धतीनं गुणवत्ता म्हणजे तुम्हाला गुणवत्ता धारण करायला लागणार आहेत या नेट परीक्षेमध्ये. बघा तुम्ही पहिली जो कॅटेगरी आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये रिझल्ट JRF म्हणून येणार, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. म्हणजे इथं बघा तुम्हाला जर तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये जर पास झाले ज्युनियर रिसर्च फेलोशिप, म्हणजे तुम्हाला फेलोशिप पण मिळणार, तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरची पण एलिजिबिलिटी येणार आणि तुम्हाला PhDची पण एलिजिबिलिटी येणार. पण ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी तुम्हाला वय आहे, जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 30 वर्ष वय आहे, म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त वय नसू नये. आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्वच आले, म्हणजे महिलांनासुद्धा 5 वर्षाची सूट देण्यात आलेली वयामध्ये, म्हणजे महिला, PWD वर्ग, ST SC OBC हे सर्व विद्यार्थी 35 वर्षापर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात, JRFसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे ज्यांचं वय भरत नाही किंवा ज्यांना फेलोशिप नको आहे असे विद्यार्थी PhDसाठी प्लस असिस्टंट प्रोफेसरसाठी अर्ज करू शकतात.
म्हणजे याच्यासाठी तुम्हाला प्राध्यापक होण्यासाठीचं प्रमाणपत्र देण्यात येईल, प्लस PhD ॲडमिशनचं देखील. आणि काही थर्ड कॅटेगरीमधले जे स्टुडंट आहेत ज्यांना फक्त PhD करायचे आहे, PhDच्या प्रोग्रॅममध्ये इन्क्लूड व्हायचं आहे विविध विद्यापीठाच्या, तर असे विद्यार्थी फक्त PhDसाठी अप्लाय करू शकतात. तुम्हाला नेट PhDचं प्रमाणपत्र उपलब्ध करून देईल. मात्र हे प्रमाणपत्र फक्त 1 वर्षासाठीच तुम्हाला ते व्हॅलिड असणार आहे. आपण जर पहिल्या पेपरचा जर विचार केला तर हे 10 प्रकरणं येतं. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रिहेशन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम, असे 10 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरण 10 गुणांसाठी आहे. जो पहिला पेपर आहे तो 100 गुणांसाठी विचारला जातो. 50 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक प्रकरणावर 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, असा 100 गुणांचा तुमचा पहिला पेपर असतो. सेटच्या संदर्भानं आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सेटमध्ये जर प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. बुकचा जर संदर्भ घेत आहे तर बुक तुम्ही वापरू शकता UGC नेट पेपर पहिला, मात्र मराठी माध्यमातून बुक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं. आताच तुम्ही सेटची पण तयारी करतात म्हणून तुम्हाला हे दोन्ही लँग्वेजसाठी बुक उपयुक्त ठरू शकतं. मदान सरांचं बुक, ज्यांना प्रॉपर इंग्लिश आणि हिंदीमधून तयारी करायची त्यांनी मदान सरांचं बुक घेऊ शकतात. पहिल्या पेपरसाठी आपण बोलत आहोत. त्याचबरोबर आर्यन पब्लिकेशनचं पण तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये बुक मिळून जाईल. त्यानंतर ट्रू मेन्स पब्लिकेशनचं सुद्धा तुम्हाला बुक मिळून जाईल. पण तत्पूर्वी तुम्ही जर मागील वर्षाचे 5 ते 10 वर्षापूर्वीचे जर तुम्ही एक 5 ते 10 वर्षाच्या म्हणण्यापेक्षा 5-10 पेपर जर सोडवले, तुम्ही किमान 5 मागील वर्षाचे जर तुम्ही पेपर सोडवले तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नेमकी नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 कसा असतो. त्यानंतर बुकचं जर तुम्हाला पाहायचं तर तुम्ही 2024साठी बुक घेऊ शकता. हे मराठी माध्यमातून बुक आहे, ठीक आहे, जे तुम्हाला सेटसाठी पण उपयुक्त ठरेल. ठीक आहे, हे 2 मराठी माध्यमातून आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर नेटची तयारी करायची आहे हिंदी प्लस इंग्लिशसाठी, ते दोन्ही लँग्वेजमध्ये मदान सरांचं बुक उपलब्ध आहे. तुम्ही हिंदीचं बी घेऊ शकता आणि तुम्ही इंग्लिशमधनं पण ते बुक घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सोशल मीडियाद्वारे फॉलो करू शकता. यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इन्स्टा आहे. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आम्हाला सोशल मीडियाला फॉलो करू शकता. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी, हे जॉईन करा. हा जो PDF आहे तुम्हाला इथं उपलब्ध होईल, किंवा अजून जे काही इतर माहिती आहे सेट नेटच्या एक्झामच्या संदर्भानं, ही सर्व माहिती तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात येईल. पोल क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात. मला वाटतं ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बाबींच्या संदर्भानं आपण चर्चा केलेली आहे. तरी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही जे UGC नेटनं इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलेला आहे किंवा प्रॉस्पेक्ट दिलेला आहे तो प्रॉस्पेक्ट तुम्ही काळजीपूर्वक वाचावा. तो प्रॉस्पेक्ट आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.